मेडलनी सहकार्य केलं. बेस्ट प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय साहिल जाधव. तुम्ही मंचावर यायचे तुम्ही मेडलसाठी. साहिल जाधव यांनी मंचावर यायच्या बेस्ट प्लेअर ऑफ द मॅच. पुन्हा एकदा मी अक्षयजी कांबळेजी तुम्हाला आमंत्रित करेन. तुम्ही साहिल जाधव यांना मेडल देऊन मेडल द्यायचं आहे बेस्ट प्लेअर ऑफ द मॅच. हां ओमकार पाटील मुख्य पंचाची भूमिका होता. सामन्याला सुरुवात करायची आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स आधी साहिल जाधव 2 मिनिटं थांबायचं आहे. मॅच सुरू करायची आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. पीसीसी आणि ओमसाई मनवेलपडा. कमॉन मेहुल. मॅच क्रमांक 3 आपण पाहत आहोत. ओमसाई मनवेलपाडा वर्सेस पीसीसी. पीसीसी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा घेतलेला आणि पहिलाच चेंडू ओमकारचा येतोय. घणाघाती प्रहार चौकाराने करतोय श्री गणेश संघाचा आणि स्वतःचा देखील एक संगीत ऐकूया चौकारासाठी. थँक्यू. पहिला चेंडू मित्रांनो पाहायला गेला आणि पहिल्याच चेंडूवर घणाघाती प्रहार करत असताना स्ट्रेट डाऊन द विकेट चौकार आपल्याला पाहायला मिळाला गणेशांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फुल टॉसचा चेंडू फिरकावून देतोय. क्षेत्ररक्षण होते त्याच दर्जाचं मित्रांनो आणि त्याचबरोबर एक धाव मिळाली. एकेरी धावसंख्येत भरत धावसंख्या 5 वर गेलेली. सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ओमकार यांच्या माध्यमातून. पहिलाच चेंडू स्ट्रेट डाऊन द विकेट घणाघाती प्रहार चौकार मारला. त्यानंतर सूझबूझभरी क्रिकेट होते आणि एकेरी धावेवर समाधान मानावं लागलं. 2 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 5 वर गेली आहेत. मॅच क्रमांक 3 आपण पाहतोय. सुरेख फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण स्वतः गॅदर करायचा प्रयत्न होता परंतु निर्धाव चेंडूची सांगतो झेल होता मात्र झेल सुटला गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता मैदानावर पाहायला मिळाली आणि 5 धावे स्थिरावले गेले. 3 चेंडूचा खेळ झाला. 4था चेंडू असेल. पुन्हा एकदा सुरेख फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण होतं. धावबाची संधी निर्माण होते परंतु 1 धावेवर समाधान मानावं लागेल. काय क्रिकेट घडते काय वेगाने क्रिकेट घडते मित्रांनो पाहायला गेलेला. तिसरी मॅच आपण पाहत आहोत या स्पर्धेतील या लीग स्टेजमधील तिसरी आणि मॅच पाहतो आहे. 4 चेंडूचा खेळ झाला आहे. हलक्या त्याने ऑन साईडला खेळला गेला चेंडू जे क्षेत्ररक्षण होत आहे. एकेरी धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या 7 वर येऊन पोहोचलेली आहे. 7 ऑन बोर्ड्स. शेवटचा चेंडू या षटकातील प्रथमेश गोलंदाजी मार्क होत असताना वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं घेऊन असताना पंचाम चक्रवर्ती वाईट चेंडूची सांगता होते. चेंडू वाईड होत आहे. एकेरी धावेने धावसंख्येत भरतो. धावसंख्या 8 वर गेलेली आहे. शेवटचा चेंडू फुटला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता. थोडंसं गॅदर करण्यामध्ये चुकी होत आहे. मोबदला 1 धाव यष्टीरक्षक चेंडू गॅदर करेल. एकेरी धावेने धावसंख्येत भरतोय. 6 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 9 वर गेलेली आहे. एक सुरेख संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. धन्यवाद. 6 चेंडू आणि 9 धावा झालेल्या आहेत. पहिलं षटक मार्गस्थ झालेलं आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना बॉलर नेम देखील येतोय गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन असताना ओमकार फेस करतील. एक घणाघाती प्रहार करणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. हलक्या हाताने खेळला गेला. सन्मान देतोय चेंडूवर आणि निश्चित स्वरूपामध्ये एकेरी धावेने समाधान मानावं लागेल. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये 10 डबल डिजिटमध्ये आपल्याला नंबर पाहायला मिळतोय. 10 जर्सी क्रमांक सचिन सरांचा जर्सी क्रमांक आपण पाहायला मैदानावर पाहायला मिळतोय. 10 धावा झालेले आहेत. दुसरं षटक मार्गस्थ असताना निखिल गोलंदाजी मार्कवर येत असताना आपण पाहतो आहोत. पुढील चेंडू निखिल यांचा हलक्या हाताने ऑफ साईडला खेळला गेला. चेंडू क्षेत्ररक्षण तोवर येईल तोपर्यंत डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि एकेरी धावेने समाधान मानावं लागेल. ओमसाई मनवेलपाडा आणि पीसीसी या दोन्ही संघामध्ये आपण मॅच पाहत आहोत. मॅच क्रमांक 3 आपण पाहतो ते मैदानावर. पहिल्या 2 सामना क्लोज फाईट झाली होती. तिसरा सामना आपण पाहत आहोत. 11 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडूचा खेळ झाला. 11 धावा झालेल्या आहेत. हलक्या हाताने पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळला गेला चेंडू. एकेरी धावेने धावसंख्येत भर होईल आणि फेकी देखील चूक आहे. 3 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 12 वर गेलेली आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना 9 चेंडूचा खेळ होऊन 12 धावा झालेल्या आहेत. निखिल गोलंदाजी मार्क होत असताना संग्राम आणि ओमकार दोन्ही सलामीचे फलंदाज अजूनही सुरेख फलंदाजी मैदानावर पाहायला मिळत आहे. एक सुरेख फटका येतोय माध्यमातून आणि निश्चित स्वरूपात त्याच बाबतीत क्षेत्ररक्षण होत आहे. बॅकअप चांगलं होतं. सुरेख क्षेत्ररक्षण मैदानावर पाहायला मिळते. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या गेलेल्या आहेत. प्रथमेश यांच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला गेला आणि 3 धावा वाचवल्या संघासाठी. एकेरी धाव्याने समाधान मानावं लागेल. 13 चेंडू 13 धावा झालेल्या आहेत. ओहो सुरेख बॉल. सुरेख चेंडू मोठाची गडी बाद होत आहे. 13 ओव्हर
नाही, एक बॉल बाकी आहे, एक बॉल बाकी आहे. लास्ट बॉल बाकी आहे. लास्ट बॉल बाकी आहे. बॅट्समॅन कोणाला धन्यवाद. सूरज येतोय नवीन फलंदाज आपण पाहायला मिळतोय मैदानावर. उजव्या हाताचा फलंदाज सुरेख फटका येतो. पहिला चेंडू धावाची स्थिती निर्माण होते. त्याचपैकी अचूक नव्हती परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 षटकार गेली. 12 चेंडू नंतर धावसंख्या 13 वर गेलेली आहे. आपण पाहत आहोत ओम साई मनरपाडा आणि PCC यामधील सामना. एक सुंदर संगीत ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा. धन्यवाद. नवीन गोलंदाज आपण मैदानावर पाहायला मिळतोय. दीपक येतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येत असताना 13 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक घेऊन येत असताना सलामीचा फलंदाज आपण पाहतो ओमकार यांच्या पाठीतून आलेला घणाघाती पहार. दीपक येतोय गोलंदाजी मार्कवर. फुलटा चेंडू भिरकावून देतोय. चेंडू त्याच बाबतीचं क्षेत्ररक्षण होते. धावबाची संधी निर्माण होते. पंचांकडे दाद केली जाते परंतु पंच सातत्यात फेटाळतात आणि एकेरी धाव्या समाधान मानावं. काय ॲक्शन पॅक क्रिकेट आपल्या मैदानावर पाहायला मिळतंय. दोन्ही संघ त्याच बाबतीचं क्रिकेट खेळलं गेलं जाते आहे. ओमकार आपण पाहायला मिळतो. पहिलाच चेंडू होता या सामन्यातील. एक घणाघाती स्ट्रेट डाऊन द विकेट चौकार मारला गेला परंतु आता मात्र एकेरी धाव्यावर सातत्याने जोर देत असताना पुढील चेंडू हलक्याने खेळला गेला प्रयत्न मात्र यष्टीरक्षकाकडून थोडीशी होते चुकी आणि डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली. एकेरी धावने धावसंख्या 15 वर घेऊन पोहोचले. सूरज आलेला आहे. नवीन फलंदाज संग्राम एकच फलंदाज होता आणि त्रिफळाची होऊन तो बाद झाल्यानंतर सूरज त्यांची जागा घेतोय. 2 चेंडूचा खेळ झाला. तिसरा चेंडू वाईट चेंडूची सांगता. यास एक वेगळी भूमिका आपल्याला पाहायला मिळते ओमकार पाटील यांची आज पंचांच्या भूमिकेमध्ये. उद्या मॅच मध्ये क्या बात आहे. नो चेंडूची सांगता होते आणि नो +1 = 2 धावा मिळाल्या आहेत. 18 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडूचा खेळ झाला. तिसरं षटक मार्गस्थ असताना सूरज आणि ओमकार 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना 18 धावा झालेल्या आहेत. हलक्या त्याने पुन्हा एकदा गेलेला चेंडू क्षेत्ररक्षण येतोय परंतु एक धाव समाधान मानावे लागेल. 2 फलंदाज झाला आणि 19 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना दीपक गोलंदाजी मार्कवर असताना आपण पाहतोय बॅकफुटला होतोय. कट करतोय. क्षेत्ररक्षणात जातोय. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि निश्चित स्वरूपामध्ये एक धाव मिळाली. एकेरी धावने धावसंख्येत 20 वर घेऊन पोहोचले. 3 षटकांचा खेळ झाला. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 5वा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला मारला गेला. चेंडू सातत्याने डिक्लेअर क्षेत्रामध्ये सुरेख गोलंदाज फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ओमकार यांच्या माध्यमातून सातत्याने एकेरी धावेवर जोर देत असताना संघाची धावसंख्या वाढवत असताना आपल्याला मैदानावर पाहायला मिळते. 21 धावाला शेवटचा चेंडू. 21 धावा झालेल्या आहेत. हलक्या हाताने पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळला गेलेला चेंडू मात्र क्षेत्ररक्षण येईल. फेकी देखील होईल परंतु यस पंचांकडे अपील केलेली आहे परंतु 30 षटकाचा खेळ झाला. 18 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 22 वर गेलेली आहे. आपण देऊया एक संधी सुंदर आणि येऊया पुन्हा एकदा. ओमकार पाटील धावसंख्या जाऊन पोहोचते ती स्कोर काय 22. ओमकार पाटील विराट क्रिकेटचे उपसल्लागार यांनी मुख्य पंचांची भूमिका निभावताना दिसतात. त्यांच्यासाठी एक प्राईज आलेला आहे. मुख्य पंचांची भूमिका निभावताना जर त्यांनी डान्सिंग अंपायरची भूमिका पार पाडली तर नयन पद्माकर मांगेल यांच्याकडून रोख 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक गाण्यावर असेल. प्रत्येक गाण्यावर 500 रुपयाचं रोख पारितोषिक. ओमकार पाटील डान्सिंग अंपायरची भूमिका पार पाडली तर. सुंदर चौकार आलेला आहे. धावसंख्या 4 ने पुढे सरकताना. कमॉन डीजे. धन्यवाद. सर्वांची नजर आता ओमकारकडे होती परंतु ओमकारने डान्स काय केला नाही. परंतु बघूया पुढील चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेला गेलेला चेंडू मात्र निर्धाव चेंडूची सांगता मैदानावर पाहायला मिळाली आणि सुरेख फलंदाजी मित्रांनो पाहतोय ओमकार यांच्या माध्यमातून. काय बात आहे. ओमकार मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये त्याचबरोबर फलंदाजी करताना ओमकार हलक्या हाताने ऑन साईडला खेळला गेला चेंडू. 3 चेंडूचे खेळ झाले. धावसंख्या 27 वर नेऊन पोहोचलेली आहे. 30 धावेचं आव्हान आपण जर मनात घेतलं होतं मला असं वाटतं तेच काय ते जवळ आपण पोहोचले गेले आहेत. 27 धावा झालेल्या आहेत. अद्याप 3 चेंडूचा खेळ असताना सागर
गोलंदाजी मागवत असताना हा खेळाडू, सुरेख फटका मात्र बॅटीची कडा लागते. चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये, डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. एकरी धावसंख्या बनवते, धावसंख्या 28 वर नेऊन पोहोचलेली. शेवटचे 2 चेंडू आपण या पाहणार होते या इनिंग मधील सागर यांच्या माध्यमातून. सर्वांची नजर पारितोषिक ओमकार पाटील यांच्यावर सुद्धा आले गेले आहे आणि नयन मांगेला ज्या प्रकारे खुश आहेत त्याच प्रकारे ओमकार देखील खुश आहेत. बॅकफुटला पंच करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बाहेरच्या शरीराशी बाहेर होता. मात्र एकरी धावेवर समाधान मानावं लागेल. यस, 1 धावेने समाधान मानावं. धावसंख्या 29 बोर्ड. शेवटचा अंतिम चेंडू 14 षटकातील 29 धावा झालेल्या आहेत. शेवटचा लास्ट बॉल ऑफ द इनिंग. सूरजच्या काय घडेल? सुरेख फटका, फुलटॉसचा चेंडू होता. धावबाची संधी निर्माण होते. फेकी अचूक नाही झाली आहे, परंतु बॅकअप त्या प्रकारचं चांगलं होतं आणि गडी बाद होतोय. धावबाच्या स्वरूपामध्ये 30 धावा ऑन बोर्ड झाल्या. 31चं टार्गेट असेल. 24 चेंडू 31 धावेचं आव्हान असेल. एक छोटीसा ब्रेक, त्यानंतर येऊया पुन्हा एकदा. विनंती असेल, एक मिनिट विनंती असेल, पुढील मॅच राऊंड 2 मध्ये आपण पोहोचले गेलो आहे. स्वरूप 11 वर्सेस विघ्नेश फायटर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस का बॉयज जॉईन करायचा आणि लगेच टॉस करून घ्यायचा आहे. यस, स्वरूप 11 वर्सेस विघ्नेश फायटर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस का बॉयज जॉईन व्हायचा. विघ्नेश फायटर्स संघाचा कर्णधार टॉस का बॉयज मध्ये जॉईन झालेला आहे. स्वरूप 11 संघाच्या कर्णधारांना विनंती असेल लवकरात लवकर टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. प्रत्येक सामन्यासाठी आपल्याकडे 30 मिनिटाची अवधी आहे. एका इनिंगसाठी 15 अशी 30 मिनिटाची अवधी आहे आणि त्यामध्ये आपल्याला सामना संपवायचा आहे. तर पारितोषिक बरकरार आहे. यस, आणि MCC संघाचे ऑलराऊंडर लस्सी यांचं सुद्धा मैदानावर आगमन झालेले आहे. थोडंसं सावलीतून येतात आहे कारण उन्हातून प्रवास करून पुन्हा एकदा सावलीमध्ये येत आहे. मंचावर यायचं आहे लस्सी यांनी आणि स्थान पण व्हायचं आहे. पारितोषिक लागू आहे मित्रांनो. ओमकार पाटील व पारितोषिक लागू आहे. जर डान्सिंग अंपायर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल गोट्या नावाचा डान्सिंग अंपायर आहे, जर त्याच प्रकारचं जर ओमकार पाटील यांनी जर केलं तर नयन मांगेलाकडून प्रत्येक गाण्यासाठी ओमकार पाटील यांना 500 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे यार, क्या बात आहे. 500 रुपये प्रत्येक गाण्यासाठी मित्रांनो. 4 ह्याच्यावर गेले 2000 रुपये. क्या बात आहे. कमाईची बघा काय कमाईचा सोर्स आहे. याच कारणास्तव मला असं वाटतं गोट्या अंपायर सुद्धा फेमस असेल. मॅचकडे आपण वळूया. 31 धावेचं आव्हान असताना 24 चेंडू 31 धावेचं आव्हान असताना दोन्ही सलामीचे फलंदाज आपल्या मैदानावर पाहायला मिळतो. PCC आणि ओमसाई मनवेलपाडा यामधील सामना आपण पाहत असताना दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानावर उतरले आहेत. दीपक आणि अभिषेक दोन्ही सलामीचे फलंदाज आपल्या मैदानावर पाहिलं होतं. त्याचमध्ये गोलंदाजीवर मार्कवर असताना मनोहर यस विपुल पाटील टॉस का बॉसकडे जायचं आहे. टायमर लावायचा. नाणेफेकीसाठी मी आमच्याकडे जयसाईचा अष्टपैलू खेळाडू अक्षय पवार याला नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. दोन्ही कर्णधार विघ्नेश फायटर आणि स्वरूप 11. कॉंग्रॅच्युलेशन स्वरूप 11 पहिला सामना जिंकलेला आहे. दाखवू नको. ओ कॉंग्रॅच्युलेशन गण्या, टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय असेल टॉस जिंकलाय? पहिला आम्ही क्षेत्ररक्षण शिव निवडू आणि ठरवलंय चांगला घरी पाठवणार, खास करून विघ्नेश फायटरला घरी पाठवणार आहे आता. अच्छा, हे बोलायचं होतं म्हणून त्याला चांगल्या घरी पाठवा विघ्नेश फायटरला. आता पहिल्या सामन्यात तुम्ही बॅटिंग केली, बॅटिंगमध्ये टॉस जिंकले. काय वाटतंय स्वरूप? टॉस हरलेला आणि तुला आता चॅलेंज सारखं दिलेलं आहे स्वरूप 11नी. काय मेसेज असेल त्यांच्यासाठी? जो चांगला गेम खेळेल तो नक्की जिंकेल. खूप सुंदर एक स्पोर्ट्समॅनशिपचा मेसेज दिला. जो चांगला खेळ खेळेल तो नक्की जिंकेल. सामन्याच्या दिशेने वळूया. समालोचक दुसरे आपले साथीदार मेहुल गावड यांनी सामन्याला सुरुवात झालेली आहे. सर्वांनी एक नियम आले आतापर्यंत सगळे 6 संघांचे एक मॅच झाल्या. 6 संघ आलेले आहेत. स्पर्धेच्या बाजूला यष्टीरक्षकच्या बाजूला 2 स्टंप दिसत आहेत. त्या स्टंपच्या आतमध्ये काळ्या पडद्यात डायरेक्ट बॉल लागला तर चेंडू डिक्लेअर असेल. जर का काळ्या पडद्याच्या वरतून चेंडू बाहेर गेला
तो आउट असेल. सर्वांनी हा स्पर्धेचा नियम आहे, लक्ष घ्यायचं आहे. आणि अजून एक पारितोषिक आहे MCC चषक 2024चं. मैदानाच्या बाहेर जर का कोणी झेल पकडला तर 200 रुपयाचं रोख पारितोषिक. पण आजच्या खेळणारे 6 संघांपैकी तो खेळाडू नसला पाहिजे. मैदानाच्या दिशेने मेहुल गावड, काय सामन्याचा रिपोर्ट आहे पण सांगायचं आहे? पहिलं षटक हाताळलं गेलं, 6 धावा झालेल्या आहेत. प्रत्येक चेंडूवर एकेरी धावा झालेल्या आहेत. 31 धावेचं आव्हान असताना 6 चेंडू 6 धावे झालेले आहेत. आणि एक संगीताला देऊया संधी, देऊया पुन्हा एकदा. धन्यवाद साहिल. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं षटक घेऊन येत असताना 6 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 6वर गेली आहे. 31 धावेचं आव्हान असताना आपण राऊंड 1 मधला शेवटचा सामना आपण पाहतो. त्यानंतर राऊंड 2 ची सांगता होईल. फुलटप्प्याचा चेंडू भिरकावून देतोय, शतक होतंय, मात्र चेंडू जातो चौकार दिशेला. 4 राऊंड यस चौकार. डीजे देवा संधी. ओमकार पाटील डीजे. ओमकार पाटील पायांना हळूहळू झळक लागते, पण फक्त पाय नका, थोडं अंग हळवा तर कुठेतरी नयन मांगेल यांच्या चेहऱ्यावरती सुंदर हास्य दिसायला तुम्ही 500 रुपयाचे मानकरी ठरतील. वा वा वा. ओमकार पाटील यांच्यासाठी अजून एक पारितोषिक आलेले आहे. गोट्या अंपायर सारखा वाईट दाखवला तर किरण प्रजापती यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक, तब्बल 1000 रुपयाचं रोख पारितोषिक मानकरी ठरेल का ओमकार पाटील? विरार क्रिकेट असोसिएशनचे उपसल्लागार, मुख्य पंचांची भूमिका निभावताना त्यांना खूप 1000 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. सामन्याच्या दिशेने वळूया. मेहुल गावड, सामन्यात सध्या काय चालू आहे? सामना कोणत्या बाजूने चुकलाय? चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 11वर गेलेली आहे. काय बात आहे, ओमकारला पारितोषिक येते. हलक्या त्याने खेळला गेलेला चेंडू डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू जातो. एकेरी धावसंख्येत भार होते. धावसंख्या 12वर गेलेली आहे. 12. काय बात आहे. 15 चेंडू आणि 19 धावेचं आव्हान असताना 15-12चं समीकरण केलं गेलं आहे. आणि 3 चेंडूचा खेळ झाला. दुसरं षटक मार्गस्थ असताना पुढील चेंडू साहिल यांचा. सुरेख फटका येतो, सुरेख फटका, त्यात दर्जा चौकार येतोय. एक सुंदर असा चौकार. आणि डीजे सोळा धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक मार्गस्थ असताना या षटकामध्ये 2 घणाघाती प्रहार पाहायला मिळाले. आणि पहिल्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूला चौकार आणि 16 धावा झालेल्या आहेत. 16 ऑन बोर्ड्स. दीपक यांची सुरेख फलंदाजी. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना सुरेख फलंदाजी करत असताना थोडंसं प्रेशराईज करतोय गोलंदाजाला. हलक्या हाताने खेळला गेला. एक क्विक पद्धतीचा चेंडू होता, क्विक आर्म केला गेला. पडल्या क्षणी चेंडू पस्कन आतमध्ये आला आणि मात्र एकेरी धावसंख्येत भर होते. धावसंख्या 17वर गेलेली आहे. शेवटचा अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील. हलक्या हाताने टॅपच्या रूपामध्ये डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू जाते. मंचांच्या दिशेला चेंडू आधी. 2 षटकाखेरीस धावसंख्या 18. 12 चेंडू 13 धावेचं समीकरण असताना आपण सुंदर एक संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा माझ्या मळ्यामंदी डीजे. थँक्यू डीजे. ओमकार पाटील 1000 रुपयाचं रोख पारितोषिकचा मानकरी ठरेल का? वाईट दाखवायचा आहे गोट्या अंपायर सारखा. किरण प्रजावरून 500 रुपयाचं रोख पारितोषिक. डान्सियर अंपायरची भूमिका केली तर नयन मांगेल याच्याकडून 500 रुपये रोख पारितोषिक. डोकं खाजं तर डोकं खाजून होणार नाही, काहीतरी एक स्टेप दाखवा. नो आलेला आहे, नो आलेला आहे. नो दाखवला असता तरी 500 रुपयाचे मानकरी झाले असते. नो प्लसमध्ये धावसंख्येत मध्ये भर होताना दिसते. मेहुल गाडू, मैदानाच्या दिशेने कोणत्या बाजूने सामना झुकलेला? काय वाटते तुम्हाला आता, काय घडणार आहे मैदानाच्या दिशेने? कोणत्या बाजूने सामना झुकलेला आहे? ज्या प्रकारची पहिल्या इनिंगमध्ये ओमसाई
मनवेलपाडा यांची फलंदाजी झाली त्याच प्रकारचीच फलंदाजी PCC संघाकडून होते. दीपक यांच्या माध्यमातून सुरेख फलंदाजी होते आणि आपलं असं मला असं वाटतं PCC संघ थोडंसं वरचढ होतं या सामन्यामध्ये. आणि तिसरं षटक मार्गस्थ असताना पहिला चेंडू झालेला आहे आणि पहिल्या चेंडूमध्ये 21 धावा सुद्धा झालेल्या आहेत. हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळला गेलेला चेंडू जे समीकरण होतं पहिला ओव्हर जे सुरू होण्याच्या आधी 12-13 ते आता नेऊन पोचलेलं आहे. 10 चेंडू 9 धावेची आवश्यकता असताना क्या बात आहे. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये वरचढ तर दिसतंय आपल्याला PCC संघाकडे. पण ते म्हणतात ना मेहुल की पायरी आहे, यशाची पायरी आहे. यशाच्या पायरीमध्ये कुठेतरी जर का अडथळा आला तर कमबॅक करायला मागे हटणार नाही ओमसाई मनवेलपाडा संघ. सामन्याच्या दिशेने वळतोय. PCC संघ वरचढवरती आहे पण ओमसाई मनवेलपाडा शेवटपर्यंत लढण्याची ताकद ठेवतात का बघूया सामन्याकडे. काय वाटते मेहुल? जास्त ताकद ठेवावी लागेल कारण समोरचा देखील संघ ज्याच प्रकारचा सुजबुजपरी क्रिकेट खेळतोय सातत्याने एकेरी धावेवर लक्ष देतो. त्याचबरोबर एक चुकीचा फटका असेल चुकीचा बॉल असेल त्यावर जोरदार घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय. 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 24 वर गेलेली आहे. 5वा चेंडू तिसऱ्या षटकातील हलक्या हाताने खेळला गेलेला चेंडू स्वतः क्षेत्ररक्षक गोलंदाज मैदानावर आहे आणि गॅदर करेल. एकेरी धावेने समाधान मानावं लागेल. 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 25 वर गेली आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या षटकातील. फुलटॉस पे चेंडू वेगवान फुलटॉस चेंडू होता मात्र हलक्या हाताने ऑन साईडला खेळला गेलेला चेंडू आणि एकेरी धावेने धावसंख्या होते आणि षटक संपत्या अखेरीस धावसंख्या 26 झालेली आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 5 धावेची आवश्यकता असताना संधी दिवे डीजेला. दोन रनाच्या पेनल्टीला सामोरे जावं लागेल. मैदानाच्या दिशेने वळताना कुठेतरी अघटित ओमसाई मनवेलपाडा या संघासाठी 2 रनच्या पेनल्टीला सामोरे जावं लागणार आहे. कालपासून या नियमाचे उल्लंघन केलं तर पेनल्टीला सामोरे जायला लागणार आहे. सर्व संघांनी लक्ष द्यायचे आणि यूट्यूबच्या कॅमेरामॅनच्या स्टँडवर बसलेल्या 2 खेळाडूंनी खालती बसायचा आहे. तो स्टँड जरा लूज आहे. सामन्याच्या दिशेने वळूया. मेहुल गावड सामना तू बोललेला होतास PCC कडे झुकलेला आहे. आता तो पूर्णपणे PCC कडे जाताना दिसतंय मला. यस पूर्णपणे PCC कडे जाताना दिसतोच आहे कारण जी नियमावली आहे आणि त्याचं उल्लंघन केलं आणि 2 रनाची पेनल्टी गेली. सामोरं जावं लागलं ओमसाई मनवेलपाडा या संघाला. पहिला चेंडू काय सुरेख चेंडू होता. काय सुरेख चेंडू होता. पडला चेंडू जातो. यष्टिरक्षक त्रिफळाक्षित होत आहे आणि धाव गडी बाद होत आहे. पाच बॉल 3 धावेची आवश्यकता असताना बघा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेला आहे आणि मला वाटते आणि याचबरोबर एक घणाघाती प्रहार चौकार होते. PCC संघ विजेता होत आहे आणि सुरेख सामना देखील झाला. हार्ड लक मनवेलपाडा. त्याचबरोबर PCC संघ कॉंग्रॅच्युलेशन. पहिला सामना आपण जिंकला आहे आणि यापुढील होणारा सामना आपण पाहणार विघ्नेश फायटर्स वर्सेस स्वरूप 11. ओव्हर टू पीपल पाटील. सोनेरी सूर्याच्या सोनेरी किरणे, सोनेरी किरणाचा सोनेरी दिवस